रसिक श्रोतेहो नमस्कार. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीनिवास खळे यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं श्रीयुत संतोष भोसेकर यांनी त्यांच्यावर लेख लिहिला होता आणि या लेखाचा त्यांच्याच परवानगीनं मी हा एक सांगीतिक कार्यक्रम बनवलेला आहे. ऐकूयात श्रीनिवास खळे यांच्या सांगीतिक रचनांचा घेतलेला हा थोडक्यात आढावा. 30 एप्रिल 2025 ज्येष्ठ अविस्मरणीय गीत साकारणारे संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्मदिन. आजपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सुरुवात पण होते. खळे काकांचं बालपण बडोद्यामध्ये गेलं. त्यांच्या घरात संगीताचं वातावरण होतं. बडोद्यामधल्या भारतीय संगीत महाविद्यालयात त्यांचं संगीत शिक्षण झालं. मधुसूदन जोशी यांच्याकडे त्यांनी संगीताचे पहिले धडे गिरवले. त्यांच्या कानावर सुरेल गायकीचे संस्कार झाले होते. श्रीनिवास खळ्यांनी गोरी गोरी पान फुलासारखी छान एका तळ्यात होती गेले ते दिन गेले या भावगीतांपासनं ते शुक्रतारा मंदवारा श्रावणात घननिळा बरसला बगळ्यांची माळ फुले कळीदार कपुरी पान उगवला चंद्र पुनवेचा काळ देहासी आला अशा अनेक विविध पूर्ण रचनांना संगीताचा साथ चढवला. या सांगीतिक फुलांमधलंच एक आजचं पहिलं पुष्प आहे. पाणीग्रहण या नाटकामधलं बकुल पंडित यांनी गायलेलं हे गीत आहे. उगवला चंद्र पुनवेचा संगीत खळे काकांचं. उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा मम हृदय दरिया मम हृदय दरिया मम हृदय दरिया उसळला प्रीतीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला 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 चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा पुनवेचा
नववधू अधिरमणे जाहल्या 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 प्रणय रसहा चहुकडे वितळला स्वर्गीचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला उगवला चंद्र पुनवेचा उगवला चंद्र पुनवेचा उगवला 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 चंद्र पुनवेचा त्यांनी लिहिलेल्या गोरी गोरी पान या बालगीताला रसिकांची प्रचंड लोकप्रियता मिळाली. संगीत श्रीनिवास खळे हे नाव उदयाला आलं. त्यानंतर त्यांनी जवळजवळ 14 गणी स्वरबद्ध करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये कंठातर उतरल्या ताना, अजिमी ब्रह्म पाहिले, ज्योत दिव्याची मंद तेवते, टप 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 बाहेर काय वाजते ते पाहू ही गाणी प्रचंड गाजली. 1965 मध्ये मंगेश पाडगावकरांचं एक गाणं आकाशवाणी संगीतबद्ध केलं आणि त्या गीताद्वारे एक तलम आवाजाचा नादमधुर गायक उदयाला आला आणि ते गीत होतं शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे स्वप्न आहे धुंद या गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी राहा. चंद्र आहे स्वप्न वाहे धुंदया गाण्यातुनी आज तू डोळ्यात माझ्या आज तू डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा.
गाजणाऱ्या या फुला अंतरीचा गंध माझ्या अंतरीचा गंध माझ्या आज तू पवना वहा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा लाजऱ्या माझ्या फुला रे गंध हा बिलगे जीवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा अंतरीच्या स्पंदनाने अंतरारे ही हवा भारलेल्या या स्वरांनी भारलेला जन्म तू अशी जवळी रहा तू अशी जवळी रहा शोधिले स्वप्नात मी ते तरी जाईपणी शोधिले स्वप्नात मी ते तरी जागेपणी दाटुनी आयास तू रे आज माझ्या लोचनी वाकला फांदी परी वाकला फांदी परी आता फुलानी जीव हा तू असा जवळी रहा तू असा जवळी रहा शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून चंद्र आहे स्वप्न आहे धुंद आतुनी आज तो डोळ्यात माझ्या आज तो डोळ्यात माझ्या मिसळुनी डोळे पहा तू अशी जवळी रहा तू असा जवळी रहा या युगलगीतामधनं अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा हे नाव प्रचंड त्या काळामध्ये गाजलं. भावगीत गायक या गाण्यातनं उदयाला आले. भावगीतांच्या इतिहासात एका वेगळ्या सुरेल अध्यायाला सुरुवात झाली. रसिकांनी शुक्रतारावर भरभरून प्रेम केलं. ते अजरामर गीत म्हणून ओळखलं जातं. हा तेजस्वी शुक्रतारा भावगीतांच्या क्षितिजावर आजही तळपत तेवढाच आहे. खळ्यांचा संगीताचा उल्लेख उत्तरोत्तर वाढत गेला. भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील, बालगीतं असतील, चित्रपट गीतं असतील, किलबिल किलबिल पक्षी बोलती, मैना राणी, चतुर्शहाणी, टप 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 थेंब वाजती अशी प्रचंड गाणी खळीकाकांनी दिली. त्यातलंच एक वारा कांत यांचं
आणि वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गीत बगळ्यांची माळ फुले अजूनही अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. भेट आपुली स्मरशी काय तू मनात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. छेडित पानात बीन थेंब पावसाचे छेडित पानात बीन थेंब पावसाचे ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाते. ओल्या रानात फुले ऊन अभ्रकाते. मन कवळा घन घुमतो दूर डोंगरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. त्या गाठी त्या गोष्टी त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली. त्या गाठी त्या गोष्टी नारळीच्या खाली. पौर्णिमाच तव नयनी पौर्णिमाच तव नयनी भर दिवसा झाली. भर दिवसा झाली. रिम झिमते अमृतते विकल अंतरात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. हातासह सोन्याची सांज गुंफताना हातासह सोन्याची सांज गुंफताना. बगळ्याचे शुभ्र तळे मिळून मोजताना. बगळ्यांचे शुभ्र तळे मिळून मोजताना. कमला परी निसती दिवस उमलुनी तळ्यात. बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. तू गेलीस तोडून ती
घडणे पंखाचे शुभ्र उरे मागे, शुभ्र उरे मागे सलते ती तडफडका कधी तुझ्या उरात बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात, बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात. खळेकाका एवढंच करून थांबले नाही तर संत तुकाराम महाराजांच्या अभंगांना खळ्यांनी लता मंगेशकरांच्या मंगलस्वरात गाऊन घेतली अनेक अभंग आहेत. सुंदर ते ध्यान असेल हे गाणं ऐकताना तंद्री लागत नाही असा रसिक शोधून मिळणार नाही. ऐकूयात ह्यातलंच हे तंद्री लागणारं गाणं, सुंदरसा अभंग. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. सुंदर ते ध्यान